नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. इथं ठेवा दही भात, घरातील इडापिडा दूर होईल, पैसा आणि सुख दोन्ही मिळेल. भक्तांनो, जर तुमच्या घरात सतत भांडणं होत असतील, तुमच्या घरात सतत काही ना काही वाद कुरबुरी होत असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्या घरात लक्ष्मी देवी राहत नसेल, पैसा टिकत नसेल, तर आपणही घरातील पीडा, समस्या किंवा अडचणी दूर करण्यासाठी हा एक अतिशय सोपा असा उपाय करू शकतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे दही. जर आपण घरीच दही बनवू शकत असाल तर ते खूप चांगले आहे. आणि दुसरी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे तांदूळ. आपल्या घरामध्ये घराच्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या दृश्य शक्ती वावरत असतात आणि आपल्या घरावर आणि आपल्या घरातील लोकांवर कळत नकळत या शक्तींचा प्रभाव पडत असतो. या शक्तींच्या प्रभावामुळे आपल्या घरात सतत काही ना काही समस्या, अडचणी येत राहतात. कधी कधी काही लोकांच्या हातात पैसा येतो परंतु तो लगेच निघून जातो, किंवा ज्याला आपण म्हणतो की तोंडातून घास हिरावून घेणे, अशा प्रकारच्या गोष्टी घडतात. त्यामुळे या सगळ्यांमागे दृष्ट शक्तींचा मोठा हात असतो आणि या शक्तींना शांत करून प्रसन्न करावे लागते. या शक्तींना खुश ठेवावे लागते आणि यासाठी वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि सामुद्रिक शास्त्र असे अनेक उपाय सांगण्यात आलेले आहेत. त्यापैकी एक अत्यंत सोपा उपाय म्हणजे दही आणि भाताचा उपाय. ज्याप्रमाणे या दृश्य शक्ती तुमचे नुकसान करू शकतात, त्याच प्रकारे ते तुम्हाला आनंदी, खुश सुद्धा ठेवू शकतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला ताजे दही घ्यायचे आहे आणि त्यानंतर तांदळाचा भात घ्यायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला मऊ भात घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हे दही आणि भात चांगल्या रीतीने एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे आणि या दही भाताचे मिश्रण आपल्याला घराबाहेर ठेवायचे आहे. यासाठी आपण दिवसातील कोणतीही वेळ निवडू शकता. ज्यावेळी आपण हा दही भात आपल्या घराबाहेर ठेवणार आहोत आणि ज्या ठिकाणी आपण हा दही भात ठेवणार आहोत तो दही भात आपल्या घराबाहेर अशा प्रकारे ठेवायचा आहे की कुत्रा, मांजर किंवा कोणताही प्राणी, पक्षी तर तो दही भात सहज खाऊ शकेल. अशा ठिकाणी आपल्याला हा दही भात ठेवायचा आहे. हे ठेवल्यानंतर काही वेळाने निरीक्षण करा. अगदी 3 ते 4 तास जाऊ द्या. प्राण्यांना किंवा पक्ष्यांना खाऊ द्या आणि जर कोणी प्राणी किंवा पक्षी हे दही भात खाऊन संपवले तर लक्षात घ्या तुमच्या घरात संकट आहे, पीडा आहे. आणि जर का त्यांनी हा दही भात खाऊन संपवला नाही तर समजावं की घरात कोणतीही पीडा नाही. या दृश्य शक्तीमुळे आपल्या घरात कोणतेही नुकसान होत नाही असं समजावं. यामागील शास्त्र असं आहे की हे दही शक्यतो करून गाईच्या दुधापासून बनवलेलं असावं. हे गाईच्या दुधापासून बनवलेलं असेल तर त्याचे फळ आपल्याला लवकर मिळतं. याचं कारण म्हणजे गाईच्या दुधामध्ये तिच्या रक्तपेशीसुद्धा आलेल्या असतात आणि गाईच्या रक्तपेशीपासून तयार झालेले दही जेव्हा आपण प्राण्यांना, पक्ष्यांना, जनावरांना खाण्यासाठी घराबाहेर दही ठेवतो तेव्हा या दह्याचा स्पर्श हा आपोआपच आपल्या घरातील दृश्य शक्तींना होत असतो आणि म्हणूनच कोणत्याही प्राण्यांना बळी न देता या शक्ती आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि प्रसन्न झाल्यावर आपल्या घरातील दुःख कमी होतं. म्हणूनच हा उपाय रोज करा आणि ठराविक वेळ ठरवून मगच हा दही भात घराबाहेर नेऊन ठेवा. तसेच हे नेहमी लक्षात ठेवा की आपण आपल्या घरात मांसाहार करणार नाही किंवा कोणत्याही प्रकारची हत्या म्हणजेच एखाद्या देवाला बळी देणे किंवा कोंबडा कापणे अशा प्रकारे प्राणी हत्या होणार नाही याची काळजी घ्या. असं केल्याने काही दिवसातच तुम्हाला दिसेल की तुमच्या घरातील त्रास, पीडा कमी झालेली आहे आणि त्यामुळे घरात सुख, शांती नांदेल. जर तुम्हाला पैशाशी संबंधित काही समस्या भेडसावत असतील तर त्या समस्या हळूहळू कमी होऊ लागतील. परंतु जोपर्यंत तुमचा त्रास संपत नाही तोपर्यंत हा उपाय नियमित करत राहा आणि तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम मिळतील. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेत पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.